आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मध्य रेल्वेची सेवा आज पुन्हा विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल 10 मिनिटं उशिरानं सुरू। तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत। ठाणे नेरोळी दरम्यानची हार्बर रेल्वेची वाहतूक बंद झाली। पनवेल सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत, तर हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिरा। मुंबईत पुढील 2 दिवसात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। काही भागात आज हलका पाऊस। दादर चौपाटीत महापालिकेनं उभारलेल्या स्वागत कक्षात सकाळी स्पार्क, सुदैवानं आग न लागल्यानं मोठी दुर्घटना टळली। अग्निशमन दलाकडून वायर मोकळ्या करण्याचं काम सुरू आहे। कंगना रनौतच्या वांद्र्यामधील बंगल्याची 32 कोटींना विक्री, तर 2017 मध्ये कंगना रनौतनं 20 कोटींना खरेदी केला होता हा घर। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचं काम पूर्ण झालंय। तुळई 8 मीटर खाली आणण्याचं काम देखील केलं जाईल। मुंबईतील जुहू कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थानिक रहिवाशांचा विरोध। जुहू कोळीवाड्याचं सीमांकन झालं असून इथं झोपू योजना लागू होत नाही। आमदार अमित साटम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनपाच्या आवाहनाला मुंबईकरांचा प्रतिसाद। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचं प्रमाण वाढलं आहे। मोटार वाहन विभागामधील पदोन्नती संबंधित आकृती संबंध मान्यतेचा शासन निर्णय रखडलाय। आकृती बंधची पूर्वलक्ष्य प्रभावानेच अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांची 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक।